शिर्डी शहरातील उपनगरांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट अधिक गडद होत चाललंय। विशेषतः माऊलीनगर, पांढरी विहीर रोड, कोपरगाव मार्गालगतचे उपनगर आणि रिकाम्या प्लॉटच्या आसपासच्या भागात रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे। दरम्यान नागरिकांची सहनशीलता आता संपत चालली असून वनविभागाबद्दल नाराजीचा सूर अधिक तीव्र होताना दिसतो। ग्रामस्थांनी गेल्या 15 दिवसांपासून केलेल्या तक्रारी, फोन कॉल्स आणि वारंवार दिलेल्या विनंत्यांकडे वनविभागाकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शिर्डी शहरातील अनेक उपनगरांमध्ये बिबट्या दिसत असल्याने नागरिकांनी वनविभागाला तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। मोकळ्या प्लॉट्स, विहिरीजवळचा परिसर, पाण्याच्या टाक्या आणि अंधारात कमी वर्दळ असलेल्या गल्लीबोळांत त्याचा वावर वाढल्याने नागरिक रात्री बाहेर पडायलाही घाबरत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा लुप्त संचार अधोरेखित होत आहे। कोपरगाव, राहाता, संगमनेर पट्ट्यानंतर आता बिबट्याचा वावर थेट शिर्डीत पोहोचला आहे। यानं प्रशासनाची चिंता तर वाढलीच, पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणखी तीव्र झालं आहे। आम्ही 15 दिवसांपासून वनविभागाला फोन करत आहोत, पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासने किंवा उडवाउडवीची उत्तरे। उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न शिर्डी शहरातील माऊलीनगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केले आहेत। वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे। माझे नाव सौ सुनीता वसंत गोंदकर, मी माऊलीनगर परिसरातच राहते। तर या ठिकाणी ना बिबट्याचा 15 दिवसापासून धुमाकूळ चालू आहे। त्याकडे कुणीच लक्ष देईना। सर्व नागरिक, महिला इथे कामाला येतात जातात, रात्रीचे कधी कोणी पण बाहेर, त्यांच्यावर बिबट्या कधी हल्ला करू शकतो। लहान मुले इथं पार्कमध्ये खेळतात, त्यामुळे सर्व नागरिक आहे ना या ठिकाणी घाबरलेले आहेत। तुम्ही नगरपालिका व वन विभागाला लवकरात लवकर हा आमचा संदेश पोहोचवावा की या ठिकाणी लवकर तुम्ही काहीतरी सोय करावी व नागरिकांना या भीतीच्या वातावरणातून मुक्त केले पाहिजे। बिबट्या या ठिकाणी आलेला आहे किंवा बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे, याबाबत तुम्ही वन विभागाला माहिती दिली होती का आणि वन विभागाच्या वतीने काय सांगत आहात? या ठिकाणी वारंवार वन विभागाला व नगरपालिकेला सर्वांना माहिती पोहोच झालेली आहे, परंतु त्यांच्याकडून काही या ठिकाणी आम्हाला संरक्षण मिळालेले नाही। एखाद्याचा जीव गेल्यानंतर ते या ठिकाणी येणार आहेत का, त्यांच्या एखाद्याच्या घरावर जर संकट आले तर येणार का ते? आमची फक्त एवढीच विनंती, त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन सगळ्यांचे संरक्षण केले पाहिजे, एवढी कळकळीची विनंती। मी वन विभागाकडे एवढीच मागणी करेल की त्यांनी ह्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि जे आता 15-20 दिवसापासून कंटिन्यू ह्या एरियामध्ये, माऊलीनगर एरियामध्ये किंवा आसपासच्या एरियामध्ये खूप बिबट्याचा धुमाकूळ आहे। कुत्रे खूप भुंकत आहेत रात्रीच्या वेळेस आणि हा जो रस्ता आहे हा पाठीमागे शिंदे वस्तीकडे जाणारा रस्ता आहे किंवा रहदारीचा रस्ता आहे। इथे लहान मुलं खेळतात, नगरपालिकेचं ओपन गार्डन आहे। तर माझी हीच नगरपालिका आणि वन विभागाकडे विनंती असेल की त्यांनी ह्याच्यावर लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि काही जीवितहानी होण्याच्या अगोदरच याच्यावर नियोजन करावे। धन्यवाद। बघा, शिर्डी शहरामध्ये हा बिबट्या जो आहे हा गेले 15 ते 20 दिवसापासून इथं मुक्त संचार करत आहे। त्याचा मुक्त संचार हा एकदम घनदाट लोकवस्तीमध्ये होत आहे। आम्ही वारंवार वन विभागाला कळून सुद्धा वन विभागाने आजपर्यंत याच्यावर कोणतेही उपाय किंवा कार्यवाही केलेली नाही। वन विभाग आम्हाला फक्त उडवाउडवीची उत्तरं देतात, आमच्याकडं पिंजरा नाही आहे, आमच्याकडं स्टाफचं कमतरता आहे, हे असं म्हणून वन विभागाने ते सगळं टाळाटाळ करतात। परंतु कोपरगावमध्ये आता गेल्या काही दिवसापूर्वी एका लहान मुलाला व एका बाईला जो बिबट्याने ते मारलेला आहे, हे असंच वन विभाग शिर्डीकरता करत असेल तर हा आमच्या गोरगरीब जनतेवर खूप मोठा अन्याय होणार आहे। वन विभागाने लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी कारवाई करून आम्हाला इथं त्या बिबट्या पकडण्याकरता किंवा तो बिबट्या भक्षक म्हणून त्याचा ठार करण्याची परवानगी घ्यावी किंवा त्यांनी त्या उपाययोजना लवकर करावी, ही शिर्डी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर।